नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी पाहणार आहोत. ते म्हणजे रवा टोस्ट. एकदम सोपी रेसिपी आहे ही. चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी ब्रेडचे स्लाइड्स घेतलेले आहेत. तुम्ही ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता. त्यानंतर 1 कप रवा, अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. एक टोमॅटो तो सुद्धा असा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या त्या सुद्धा मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता या बाउलमध्ये रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण दही घालायचं आहे. कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला. टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला. तुम्ही याच्यामध्ये गाजर किंवा सिमला मिरची पण घालू शकता. त्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरलेली. आपण आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते असं मिक्स करायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिश्रण आहे ते मिक्स करून झालेलं आहे. आपण आता हे 15 मिनिटं रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे बाजूला. 15 मिनिटं झालेली आहेत. आपलं रव्याचं मिश्रण पण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता एक ब्रेडचा स्लाइड्स घ्यायचा आहे. त्यावर आपण आता हे रव्याचं मिश्रण केलेलं आहे ते असं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्पॅच्युलाच्या साहाय्याने. बघू शकता तुम्ही असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. बाकीचे सुद्धा मी असेच करून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आपण आता हे टोस्ट करणार आहोत. त्यानंतर इकडे मी तवा घेतलेला आहे. तवा आपला चांगला गरम झालेला आहे. आपण आता याच्यावरती बटर असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. बटर आपलं चांगलं वितळलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता हे ब्रेडचा स्लाइड्स आहे ते घालायचं आहे तव्यावरती. जी रव्याची बाजू आहे ती खाली आली पाहिजे व असं प्रेस करून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर वरच्या बाजूला आपण थोडंसं असं तूप लावून घेणार आहोत. असं तूप लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने. बस प्रेस करायचं आहे. आपण आता पलटी मारून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही. आपला दोन्ही बाजूने ब्रेड आहे तो टोस्ट झालेला आहे आणि आपला रवा टोस्ट सुद्धा तयार झालेला आहे. माझी ही झटपट तयार होणारी सोपी अशी रवा टोस्ट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.